तर मंडळी पुन्हा एकदा स्वागत है तुमचं सर्वांचं एका नवीन ब्लॉग में। तो आज का ब्लॉग थोड़ा मराठी में शूट करने को देखूंगा बिकॉज गांव में रहता तो हिंदी में शूट करने को थोड़ा ऑड लगता है। तो 2 ब्लॉग तो हिंदी में हो गए, अभी एक थोड़ा मराठी में देता हूँ। और तर आज अपन चालू आहे पाटामध्ये अपन राशन घेऊन येतो। तर आता जाऊया तिथे आणि बघूया। पुढून तरी मी आणि सुहास आलेलो राशन आणायला। तरी बघू शकता ही शाळा आहे पाटातली। आम्ही आता आलो पाट गावामध्ये राशन घ्यायला आणि आता परत चाललोय घरी। तरी बघू शकता हे काल आम्ही पिचचं काम वगैरे सर्व केलेलं आहे। म्हणजे आता फक्त उकरून त्याला प्रॉपर पिच बनवायची आहे आणि इथं वरती साफ वगैरे केलं आहे आम्ही बहुतेक। तरी मंडळी बघू शकता ही खाट आपण घेतलेली आहे आजच आणि ह्याच्यावर मला जे फर्स्ट प्राइज भेटलेला तो कार्पेट आहे इथे। आणि आता आम्ही खातोय मंडणगडचा फेमस वडापाव। सोबत माझा आहे आणि सुहास आहे। बाकी आता सर्व खाऊन वगैरे पुढे ब्लॉग कंटिन्यू करतो। तर मंडळी आता जस्ट जेवण बनवून आलो आणि बघतोय तर वंश खिडकी घासतोय। बघू शकता कलर लावायला। आणि तसंच इथं सुहासचं कलरचं काम चालू आहे। इथं ब्लॅक पेंट मारतोय ग्रिल आणि हे खिडकी आणि गेट। तरी मंडळी बघू शकता पिच खोदायचं काम पूर्णपैकी चालू झालेलं आहे। आज पूर्णपणे ही पिच खोदून काढणार आहोत आणि उद्या ह्याच्यावर पाणी वगैरे टाकून चोपायचा प्लॅन आहे। तरी इथं गवत वगैरे झालेलं आहे। वरती चिचण्याच्या काडी असतात ते पण एकत्र केलेले आहेत, जरासं बाकी आहे। आणि इथं गवत वगैरे साफ करायचं प्रोसेस चालू आहे। यार ते जराशी माती गेली की अरे माती काढ तू टाइमपास करण्यापेक्षा तेच त्याला सांगता येतो ना। अरे ही परत उठला लागते। इथं जोरात एकदम काम चालू आहे। तो गाइस पिच वगैरह हम लोग थोड़ा आधा काम रखे मतलब खोद के तर मंडळी पिच वगैरेचं काम आम्ही म्हणजे खोदून वगैरे झालेलं आणि जरा एक इनिंग खेळलो आणि आता आलोय मंडणगडला आंघोळ वगैरे करून। आता आईस्क्रीम खातो आणि मग जाऊया घरी। आणि घरी पुढं नियोजन आपला खतरनाक आहे जरा, ते बघत राहतो। चल ना नाटक न करू। तर मंडळी आता आम्ही बाहेर खाटावर झोपलो आहे आणि आता मॅच बघतोय। तरी आज खूप चांगली बॅटिंग केली रजत पाटीदारनी, व्यंकटेश अय्यरनी चांगले खेळले। विराट कोहली पण आधी खूप चांगला खेळला होता बट विकेट पडली, प्लस देवदत्त पडिक्कल पण चांगला खेळला पण लगेच लवकर विकेट पडत होते। त्यामुळे जरा सीन झाला नाही तर आज तर मला वाटत होतं 300 रन तर कन्फर्म असतील गप, पण 201 पोचलंय। बघूया आता काय करतात। बॉलिंग लाईनअप चांगला आहे, काढू शकतात राजस्थानला। तरी आता आम्ही मॅच बघू शकता त्याला माहित आहे। आणि आज आम्ही बाहेर झोपणार आहे। तरी उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला रिव्ह्यू भेटेल की आज बाहेर झोपून काय विषय झाला।